नमस्कार संकल्प. नमस्कार. मी प्रशांत देवरे, संकल्प क्रिएशन्सचा एक प्रतिनिधी होण्याच्या नाते संकल्प क्रिएशन्सला आता जवळपास 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत. तर संकल्पची ही जी काही टीम आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि संकल्प क्रिएशन्सचं आज जवळपास पहिली अॅनिव्हर्सरी आपण म्हणूया. एक वर्धापन दिनच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत. सुरुवातीला मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले माननीय श्री विजय मराठे सर यांना मी सध्या या ठिकाणी आमंत्रित करतो. कृपया त्यांनी त्यांना विनंती करतो. या सर. नमस्कार. तर अशा पद्धतीने आपले अध्यक्ष विजय मराठे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर लवकरात लवकर वेळ न गमावता मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपले जे काही आराध्य दैवत आहेत तर एक चांगली सुरुवात आपण ज्याची अपेक्षा करतो तर आपले जे काही गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्या या कृपेने आपले जवळपास आज 4 प्रोजेक्ट आपल्या ऑफिशियली झाले. त्याच्यापैकी नाईलाजाने आपला एक प्रोजेक्ट जो होता तो अपयशी ठरला होता, पण ऑफिशियली आपण 3 प्रोजेक्ट या ठिकाणी करून चुकलोय आणि प्रेक्षकांचा भरभरून साथ पण मिळाला त्याला. सो संकल्प क्रिएशन्स आणि आपल्याला जे काही अनुभव दिलेत तर आपण सर्वजण त्याचे ऋणी आहोत. 1 वर्ष जवळपास आपल्याला या ठिकाणी हे प्रोसेस जगताना झालेला आहे आणि नक्कीच मी आशा करतो की प्रत्येकाला काही ना काही संकल्प क्रिएशन्स कडून मिळालं असेल. काही रुसवे असतील, काही फुगवे असतील, नक्कीच खूप काही गोष्टी एका वर्षात घडून गेल्या. पण इथून पुढचा जो काही प्रवास आहे तर तो संकल्प क्रिएशन्ससाठी नक्कीच हा एक कुतूहलाचा असणार आहे आणि लवकरात लवकर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी सुरुवात करतो गणपती पूजनापासून. मी विजय सरांना विनंती करतो की त्यांनी गणपती पूजनासाठी इकडे यावे. पहिल्या टप्प्याकडे. सर्वात सुरुवातीला आपण आज 1 ऑगस्ट 2021 ला आपली तिसरा जो प्रोजेक्ट आहे संकल्प क्रिएशन्सचा तर तो रिलीज झाला आहे आणि त्या निमित्ताने त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्या प्रोजेक्टचं अनुकरण या ठिकाणी करत आहोत. सर्व टीमही उपस्थित आहे, मौका भी है, दस्तूर भी है. तर पार्टी होऊन जाऊ द्या. आणि अशा पद्धतीने मी दुर्गेशला विनंती करतो की लवकरात लवकर या शॉर्ट फिल्मचं अनावरण त्याने त्याच्या हस्ते करावं. धन्यवाद. लाईट चालू करा. लाईट्स ऑन. तर अशा पद्धतीने आपलं हा प्रोजेक्ट पार पडलेला आहे. जवळपास यासाठी जी काही मेहनत करावी लागलेली आहे तर ती आपल्या स्टार कास्ट, क्रू मेंबर, टेक्निकल टीम
तर यांना माहीतच आहे जवळपास की किती गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागलेल्या, की रेसिडेन्सी आपण विजय सरांच्या परमिशननुसार त्यांनी जे काही मॅनेज केलेलं आहे, तर एकदा त्यांच्यासाठी पण. आणि आपले कॅमेरावर ज्यांनी सांभाळलं, भूक लागली असं दे काही काम लागतो, कारण सिच्युएशन परिस्थिती तशी असल्यामुळे की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागल्या. तर मी कॅमेरामन दादा आपले प्रथमेश अंबोरे आणि अमोल पुजारी त्यांच्यामुळे हे चित्रीकरण शक्य झालं. आणि आमचे बस ड्रायव्हर दादासाहेब तांबे म्हणून आहेत, तर एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार ड्रायव्हर कंपनीच्या अंडर असताना पण एवढी मदत केली. आणि खरंच सर्व टेक्निकल मेंबर्स आपले कृष्णा शेकडे झाले, विशाल पवार, दुर्गेश लांडगे ज्यांनी मेकअप खूप सुंदर पद्धतीने सजवला. आणि खरंच तो इफेक्ट जाणव म्हणजे लोकांसाठी त्याने ते एक वेगळं जे काही इमेज होती घोषची ती त्यांनी बनवून आणली. तर या टेक्निकल क्रू साठी पण एकदा जोरदार. तर पुढच्या सेशनकडे आपण लवकरच वळणार आहोत आणि काही गोष्टी आता संकल्प क्रिएशन्स कडून नक्कीच शक्य होणार आहेत. पुढे भविष्यात पण असे नवनवीन प्रोजेक्ट्स येत राहतील. तर आपण लवकरात लवकर पुढच्या सेक्शनकडे बोलूया. तर आपलं पुढचं सेक्शन असं आहे, तर संकल्प क्रिएशन्सचे या ठिकाणी जेवढे पण कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत, तर संकल्प क्रिएशन्सला आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून एक आपण त्यांचं छोटंसं एक मत या ठिकाणी घेणार आहोत. एक त्यांचं ओपिनियन काय आहे किंवा भविष्यामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे संकल्प क्रिएशन्स कडून, आतापर्यंत त्यांचा जगलेला प्रवास कसा होता, त्यांनी काय काय गोष्टी अनुभवल्या. तर या सर्व गोष्टीचा जो काही प्रवास आहे, तर या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडनं नक्कीच जाणून घेणार आहोत. तर मी विनंती करतो की त्यांनी आपलं मत या ठिकाणी सादर करावं. तर सर्वप्रथम मी बोलवेल या ठिकाणी या मूवीचे शॉर्ट फिल्मचे प्रमुख नायक शंकर कोळी यांना. नमस्कार, मी शंकर कोळी. संकल्प क्रिएशन्स ने मला चान्स दिला 5th फ्लोअर द नेट ऑफ द फिअर या शॉर्ट फिल्ममध्ये, तर मी त्यांचे खूप आभार मानतो. बरं, कसं वाटलं तुला संकल्प क्रिएशन्स काम करताना, म्हणजे तुला काय नवीन अनुभव आला भेटला? मला भूषणच आहे. संकल्प क्रिएशन बरोबर काम करताना अनुभव खूप आले की कमी बजेटमध्ये चांगला प्रोजेक्ट कसा करायचा हा प्रथमेश कडून शिकावा. खरंच म्हणजे खूप डोकेलीड आहे त्याच्याकडे. आणि प्रशांत देव यांनी खूप छान प्रकारे डिरेक्शन केलं आणि खूप छान प्रकारे म्हणजे शूटच्या टायमाला खूप मजा आली, असं म्हणजे हे वाटलं नाही. दोन डेजमध्ये शूट आमचं कम्प्लीट झालं आणि फायनली आज प्रोजेक्ट पडलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा. थँक्यू सो मच. एवढंच विनंती करतो बसण्याची. भूषण राठोड याला नमस्कार मित्रांनो, मी पहिल्यांदाच भेटतो तुम्हाला. माझं नाव भूषण राठोड आहे. माझा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. ॲक्च्युली तुम्ही सगळे तर ॲक्टिंग बॅकग्राऊंडमधूनच आहे पहिल्यापासून. मी कधी म्हणजे ट्राय बी केलेलं नव्हतं. पहिल्यांदाच मी ह्या प्रोजेक्टला ट्राय केलं, ॲक्टिंग करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि संकल्प क्रिएशन सोबत काम करून मला खूप छान वाटलेले. भविष्यात पण आपण चांगलं काम करत राहू, चांगले चांगले प्रोजेक्ट आणत राहू अशी अपेक्षा आहे. आणि माझा पूर्ण सपोर्ट राहील कोणतीही गोष्ट असो. बस मला एवढंच बोलायचं आहे. आणि विजय सरांसोबत काम करून मला खूप काही शिकायला भेटलेले. त्यांची ॲक्टिंग स्किल वगैरे मी पहिल्यांदा पाहिलं आणि मग समजलं. मी भरपूर वेळा कॅमेराकडे बघून घ्यायचो. त्या छोट्या छोट्या गोष्टी भरपूर काही शिकायला भेटले त्यांच्यासोबत. आणि त्यांच्याकडनं अजून काही भरपूर शिकायला भेटेल अशी अपेक्षा आहे. बस एवढंच. धन्यवाद भूषण. ऍक्च्युअली भूषण राठोड हा माझ्या कंपनीतला सहकारी आहे. तर मी त्याच्यासोबत एक प्रोजेक्टही केला आहे. ज्यावेळेस मी कंपनीत होतो आणि म्हणजे कंपनीत आहे, कार्यरत आहे, तर एक फंक्शन ऑर्गनाईज झालं होतं आणि त्या फंक्शनमध्ये भरपूर जणांनी पार्टिसिपेट केलेलं. तर त्या फंक्शनमध्ये जवळपास वेगवेगळ्या पद्धतीच्या थीम होत्या आणि मलाही कळत नव्हतं की नेमकं आपण नवीन असल्यामुळे काही गोष्टी मलाही वेगळ्या वाटत होत्या की आपण कोणत्या पद्धतीने शॉर्ट गोष्टीमध्ये आपण लोकांना कसं असू शकतो.
तर अशा काही क्रिएटिव्ह गोष्टी असतात ज्या आपल्याला सुरुवातीला माहीत नसतात. तर अशा काही गोष्टी त्याने या ठिकाणी सादर केली आणि त्या प्रोजेक्टमध्ये मी पण काम केलेलं आणि मला खरंच आनंद झाला की तो प्रोजेक्ट पूर्ण कंपनीतील सर्व मेंबर्स यांनी पूर्णपणे एन्जॉय केला. त्या व्यतिरिक्त तो प्रोजेक्ट जर्मनी या प्लॅनपर्यंत जाऊन पोहोचला होता. तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट नव्हती आणि खरंच तिथल्या लोकांनी या प्रोजेक्टला दाद देणं म्हणजे नक्कीच त्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी होती आणि अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट सादर झाला होता. तेव्हापासून मी ठरवलं की अशा जे काही नवीन टॅलेंट आहे किंवा असे काही क्रिएटिव्ह मुलं आहेत यांना आपण एक चान्स म्हणून किंवा आपल्या प्रोडक्शनचा एक भाग म्हणून आपण पुढे नक्कीच त्यांना ट्राय करूया म्हणून. तर भूषण राठोड सोबत पहिल्यांदा मी जेव्हा काम केलेलं तर तो प्रोजेक्ट नक्कीच एक चांगलं प्रसिद्धी त्याने मिळवली होती. त्या प्रोजेक्टमध्ये मला चांगलं आठवतं की खूप उत्तम पद्धतीने आम्ही रोल्स त्या ठिकाणी प्ले केले होते आणि शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आम्ही खूप हसवलं लोकांना. तर तो प्रोजेक्टही मला लक्षात आहे आणि तेव्हापासून मी ठरवलं की एक दिवस भूषण राठोडला आपण एका आपल्या संकल्प क्रिएशनच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये चान्स द्यावा आणि फायनली लास्ट टाइम आपण एक प्रोजेक्ट केलेला मावळ्यांचा छत्रपती म्हणून. तर त्यावेळेला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आले, काही परमिशन इश्यू होते आणि त्यावेळेला भूषण राठोडला कास्ट पण केलं गेलं आणि इच्छा होती की नक्कीच हा रोल छान पद्धतीने होणार आहे. पण परिस्थिती पुढे काही चाललं नाही आणि फायनली तो प्रोजेक्ट ड्रॉप झाला. अपयश आल्यामुळे तो प्रोजेक्ट मध्ये भरपूर काही गोष्टी आमच्या मिस झाल्या आणि साहजिकच आहे की एखादी गोष्ट आपण एवढी जेव्हा मेहनत करतो आणि त्या मेहनतीनंतर जर त्याचं यश मिळत नसेल तर ती गोष्ट कुठेतरी मनाला लागते आणि तेव्हा असं वाटतं की अरे यार आपण कुठेतरी कमी पडलो, आपल्याकडनं काहीतरी म्हणजे काहीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या. तर त्याच्यामुळे टीम नाराज होते आणि टीममुळे टीमचं जे काही मनोबल आहे त्याच्यावरती परिणाम होतो आणि टीम या सर्व गोष्टींना पॉइंट करते ते म्हणजे जो काही लीडर असतो त्याला. तर त्यावेळेला मला खरंच ती गोष्ट कुठेतरी मनात वाटली की अरे यार या गोष्टी आपल्याकडनं व्हायला नको होत्या, आपण कुठेतरी सावधगिरी बाळगली असते हे झालं नसतं, आपण कुठेतरी व्यवस्थित प्री प्लॅन केलं असतं हे झालं नसतं. पण नेक्स्ट टाइम आपण असं होणार नाही याची पण शाश्वती दिली होती आणि त्याच्यानंतर फायनली खूप दिवसांनी हा प्रोजेक्ट आला आणि मलाही खूप छान वाटलं, समाधान मिळालं की हा प्रोजेक्ट फायनली ऑन स्क्रीन आता या ठिकाणी युट्यूबवरती आलेला आहे आणि तो लोकांना आवडतोच, प्रेक्षकांना तो खूप छान पद्धतीने आवडतोय. तर नक्कीच त्याचं श्रेय कलाकार मंडळींना जातं आणि मी या ठिकाणी आता पुढचे जे काही प्रतिनिधी आपले संकल्प क्रिएशन त्यांना आमंत्रित करतो. तर आपण या ठिकाणी या प्रोजेक्टमध्ये क्रू मेंबर म्हणून ज्यांनी सगळा प्रोजेक्ट अनुभवला आहे तर त्यांचं जे काही शेड्यूल्स होतं ते त्यांनी एका शेड्यूलमध्ये बरेचसे कामं त्या ठिकाणी केली आणि त्यांनी हा प्रोजेक्ट बऱ्यापैकी जवळून पाहिला आहे. तर मी कृष्णा शेकडे यांना विनंती करतो की नमस्कार, माझं नाव कृष्णा. प्रथम तर तुम्ही इथं सगळे आल्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमचे आभार मानतो आणि मी थँक्यू म्हणतो प्रशांत देवरीला. त्याने आपल्या सगळ्यांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केलाय. तो फक्त द्यायला बसलाय म्हणजे संकल्प क्रिएशन द्यायला बसले, शिकवायला बसले. आपल्याला किती घ्यायचं ते आपल्याकडे नाही. विजय सर दुसऱ्यांदा काम करतायत, त्यांच्या कामाची वावा पण होती, ते चांगले देत आहेत पण तेव्हा त्यांना चांगलं मिळतंय. आपण सगळ्यांनी दिलं तर आपल्या सगळ्यांना चांगलं मिळणार. तुम्ही देत राहा. कधी पण प्रोजेक्ट पुढचा आला तुम्ही कधी पण मदत करायला येऊ शकता टेक्निकल क्रू मध्ये तो दुसरी कोणतीही प्रकारची मदत. थँक्यू. धन्यवाद. खरंच मोलाची साथ लाभलेली. टेक्निकल क्रू आपली खरंच खूप इम्प्रूव्ह होत आहे आणि मला या टीमला बेस्ट ऑफ बेस्ट बनवायची इच्छा आहे. संकल्प क्रिएशन्स खूप लहान आहे अजून, म्हणजे त्याला खूप जर्नी गाठायची पुढे. अपेक्षा नक्कीच करणार की तुमच्याकडनं आउटपुट मिळेल, तुमच्याकडनं रिझल्ट मिळतील आणि प्रेक्षकांच्या पसंतीला ते प्रोजेक्ट येतील. कारण की आपल्याकडून प्रेक्षक जितक्या तातडीने अपेक्षा करते तितकं आपल्याला त्यांना आउटपुट दिलं पण पाहिजे आणि इथून पुढे संकल्प क्रिएशन्स त्याच गोष्टींसाठी झटणार आहे. संकल्प क्रिएशनचे रिझल्ट हे याच्यापेक्षा ब्राईट असणार आहेत आणि इथून पुढच्या प्रोजेक्टमध्ये खूप बारकाईने लक्ष दिलं जाणार. प्रोफेशनल पद्धतीने प्रोजेक्ट कसा हँडल करायचा, कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडून कोणकोणत्या चुका आपल्याकडून होत आहेत तर त्या कशा पद्धतीने सुधारल्या पाहिजे. भलेही आपले मॅनेजमेंट टेक्निक जरा पुअर असेल पण आपले रिझल्ट जे आहेत ते स्टँडर्ड असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी पण आपली टीम बऱ्यापैकी मेहनत करत आहे. तर या पूर्ण शेड्यूलमध्ये जर जास्तीत जास्त जर मला सहकार्य केलं असेल
तर अशी काही व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो प्रथमेश आंबोरे यांना की त्यांनी कृपया येऊन मंचावर त्यांचं मत व्यक्त करावं. नमस्कार. थँक्यू प्रशांत दादा. काय बोलू आता. संकल्प क्रिएशन मागच्या वर्षी म्हणजे 1 ऑगस्ट 2020 ला तयार झालं आणि पहिला प्रोजेक्ट हा खूप मेहनतीने बनवला. त्याच्यासाठी त्यांनी 2-3 वर्ष मेहनत घेतली. पूर्ण स्क्रिप्ट वगैरे विचार वगैरे करून सगळं लिहिली. मग विजय सरांना कास्ट केलं. अजून बरेच मंडळी होते. विद्यासागर सरांना कास्ट केलं आणि आम्ही टेक्निकल क्रू मध्ये होतो. मला पण रोल दिला. मोठी वस्तू आहे की आपण सर्वसाधारण जे काही कलाकार आहेत की त्यांना पहिले प्रमोट करायचं, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि पुढे जाऊन माझा एकच गोष्टीवरती विश्वास आहे की जे काहीच करू शकत नाही ना ते खूप काही करतात. रॉ टॅलेंट याच्यावरती जास्त विश्वास आहे, कारण रॉ टॅलेंटच खूप काही आहे. त्याच्यातून जे मिळतं आउटपुट ते एक्सपिरियन्स पेक्षा बेटर असतं. खरंच आहे, बरोबर आहे. कारण त्यांनी खूप बाहेरचे कलाकारही घेतले. म्हणजे कलाकार नव्हतेच ते, आपले मित्रमंडळीच होते. हा, त्यांनी घडवलेत आणि खूप काही शिकायला भेटलं. मेन म्हणजे पब्लिक मध्ये ऍक्टिंग कशी करायची, सांभाळायचं कसं पब्लिकला, आणि कोणालाच काहीच अनुभव नव्हता. पण प्रशांत दादा, खरंच तुझे आभार. त्यांनी सगळं शिकवलं आणि संकल्प क्रिएशनचे खरंच आभार. आज 1 ऑगस्ट 2021 1 वर्ष पूर्ण झालं. त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद प्रथमेश. खरंच मोलाची साथ लाभलेली टेक्निकल गोष्ट आहे. बारकाईने या ठिकाणी प्रथमेशने ऑब्झर्व केलेला आणि खूप छान पद्धतीने त्याने जी थॉट प्रोसेस होती त्याने एक्झिक्यूट केलं की कमी खर्चात आपल्याला प्रोजेक्टला कसं लॉन्च करता येईल हा जो त्याचा ध्यास होता तर तो त्याने सत्यामध्ये उतरून दाखवला. मलाही थोडीशी भीती होती की प्रोजेक्ट तर करायचा आहे पण ह्या गोष्टी माहित नाहीत, लाईट्स ऑपरेटिंग वगैरे वगैरे. डायरेक्शन ठीक आहे, डिरेक्शन एक प्रकारे साधारण व्यक्ती पण थोडंफार करून घेईल. त्याला कळेल की आयडिया कळते त्याला की ठीक आहे बाबा मी अशी फिल्म सिलेक्ट केली किंवा मी माझं व्हिज्युअलायझेशन असं आहे. तो त्याने जरी तितकं सगळं गाईड केलं पण त्याच्या बॅक साईडला अजून काही गोष्टी असतात जेणेकरून आता डीओपी असले तर डीओपी पण त्या ठिकाणी तितकाच टेक्निकली प्रिपेअर पाहिजे, तितकाच टेक्निकली हुशार पाहिजे. तर त्या गोष्टीचा अनुभव खूप कमी होता आणि खूप काही गोष्टी याच्यातून बाहेर येता येत होता. खूप काही नवीन चुका होत आहेत आणि ज्या काही जुन्या चुका होत्या त्यांच्यावरती पांघरून पण घातलं जातंय. आणि विशेष लक्ष याच गोष्टीकडे आहे की प्रोजेक्टचं आउटपुट कसं मिळवतंय. तर आपल्याकडे फायनान्शियली बजेट नाहीच आहे तर आपण प्रोजेक्ट थांबवू नाही शकत ना. प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे कारण की आपला तो कलाकाराचा किडा आहे आणि त्याला बाहेर काढायचं कसं आहे ते मॅनेज तर करावं लागणार आहे. आपली परिस्थिती जी आहे ती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की संकल्प क्रिएशन हे खूप म्हणजे लहानातून वर जात आहे. आता म्हणजे खूपच छोट्या परिस्थितीतून ते वर जाते आणि आता भरपूर काही निगेटिव्ह कमेंट्स पण ऐकायला भेटतात. पण गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींना आता भरून काही फायदा नाही कारण की आपल्याला फक्त आउटपुट देण्याची काही प्रोसेस कंटिन्यू चालू ठेवायची आहे आणि होप की इथून पुढे आपण यशाच्या वाटचालीकडे सुरुवात करू. अजूनपर्यंत सुरुवात झाली आहे असं मी नाही समजत पण प्रयत्न चालू आहेत इतकं मी नक्की म्हणेन. तर मी पुढच्या प्रतिनिधीला या ठिकाणी आमंत्रित करतो ज्यांचं इंस्टाग्रामवरती खूप गाजावाजा आहे आणि त्यांनी खरंच त्यांच्या ऍक्टिंग स्किलने संकल्प क्रिएशन्सला खूप छान छान मजेदार अनुभव दिले असं मी म्हणेन. लोकांची पसंतीला उतरलेली ती हस्ती आहे आणि नक्कीच दाद द्यायला हवी या कॅरेक्टरची. ज्या कॅरेक्टरमुळे स्थळ क्रमांक 31च्या पहिल्या एपिसोडला इतके हिट्स मिळालेले. तर मी आमंत्रित करतो सुकन्या गायकवाड यांना. नमस्कार सगळ्यांना, मी सुकन्या गायकवाड. संकल्प क्रिएशनला आज संकल्प क्रिएशनला आज फायनली 1 वर्ष कंप्लीट झालंय. कॅमेरा समोर ऍक्टिंग ही संकल्प क्रिएशन मुळे फर्स्ट टाइम करायला भेटली होती, ती म्हणजे स्थळ क्रमांक 31 मध्ये. खूप सारे अनुभव आहेत असे,
थँक्यू सो मच प्रशांत दादा, दुर्गेश दादा, ऑल टीम. खूप मेहनत करायची, अजून पुढे जायचंय आणि संकल्प क्रिएशनला संकल्पना करूनच राहायचंय. थँक्यू. त्यांचं अध्यक्षीय भाषण आहे, त्यांचं जे लिहिलं. आपली जी काही दुसरी पार्टनर आहे म्हणजे तिच्या वडिलांचं जरा या ठिकाणी निधन झाल्यामुळे ती येऊ शकली नाहीये. सो तिच्याबद्दल खेद नक्की वाटणार. ती या कार्यक्रमाला हवी होती, असायला हवी होती, पण ठीक आहे. एक सेशन नक्कीच घेतलं जाईल आणि त्यावेळेस तिचंही मग आपण नक्की जाणून घेऊया की काय ती प्रोसेस होती जगण्याची. सो मी पुढच्या प्रतिनिधीला आमंत्रित करतो, अनिल क्षीरसागर सर. तर अनिल क्षीरसागर सर, नमस्कार, मी अनिल क्षीरसागर. मी मेळाकडे असताना सर्वात पहिली ओळख झाली त्यावेळेस माझी प्रशांत आणि दुर्गेश या दोघांशी मला त्यावेळेस कोण दिसत नव्हतं आणि या दोघांचा आधार झाली. तिथनं मग सुरुवात झाली आमची आणि मग क्लास तर होतच राहिला. पण मग आता काय करायचं मग आणि ज्यावेळेस संकल्प क्रिएशनचा ज्यावेळेस खेळ घेतलं डोक्यामध्ये, मग आम्हाला साथ द्यायची होती त्याला म्हणा, कारण आम्हाला माहिती आहे जे काय होणार ते तिथून होणार आहे. तर आम्हाला कॅमेऱ्याची म्हणजे कॅमेरा समोर जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती त्यावेळेस. ठीक आहे, पण ती कशी हिंमत द्यायची काय ते सगळं तो आम्हाला एक प्लॅटफॉर्म जो दिला तो प्रशांतने दिला. प्रशांतने जेव्हा सांगितलं की बाबा असा असा एक प्रोजेक्ट आहे, तर त्यांनी प्रत्येकाचा विचार केला की जेणेकरून नाही का की काही ना काही पूर्ण पुण्याची पाकळी तरी दिलेली आहे सर्वांनी. कोणाला ह्याला दिलं त्याला दिलं, प्रत्येकाला त्यांनी सांभाळलेला आहे आणि कोणाकडनं कसा फायदा आणि कोणाकडनं कसं म्हणजे हे करायचं काढून घ्यायचं तो त्याला बरोबर आहे. त्याची गोष्ट कुठली समज म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात जिथं शूटिंग करायचं आहे तर त्या लोकांना त्यांनी एक रोल दिला आणि त्यांच्याकडे त्याला म्हणजे आम्हाला त्या माहोलचा डोक्याचा जो एरिया आहे तो घर आहे ते वापरण्यासाठी ते आम्हाला भेटलं. बरोबर, तर ही गोष्ट नेमकी तो बरोबर हेरून काढतो, कोणाला कुठं काय द्यायचं कोणाकडनं काय घ्यायचं ते याला बरोबर माहिती आहे. तर अशा प्रकारे त्याने मला एक छोटासा रोल दिलेला आहे. तो जो आहे तो प्रोजेक्ट पण खूप खूप हिट झाला, खूप वाहवा मिळाली आम्हाला त्याची. सर्वांनी म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये पण सर्वांनी सांगितले की अरे वा वा म्हणे खूप ठीक आहे म्हणे. कोण आहे कोण आहे म्हणजे त्याला सांग आमची की बाबा वा वा म्हणजे थँक्यू म्हणून सांगितलं. तर थँक्यू प्रशांत, तू आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलंस, आम्हाला थोडक्यात तू काम करायचं पुढं पुश केलं. करतोय काही नाही तुझ्यामुळेच सगळं राहिले. थँक्यू प्रशांत, थँक्यू संकल्प. सांगायचं आहे तर आत्ता माझं पण एक चाललं आहे प्रोजेक्टचं. तर योगायोगाने मी प्रशंसित केलं आमच्याबद्दल योगदान. तुम्हाला सर्वांची मदत लागणार आहे. मदत तर सर्वांची लागणार, सर्वांची घेणारच आहे. देणार आहोत, देणार नाही, आम्ही देणार आहोत. मदत तर लागणारच ते पण मदत आम्हाला लागणार आहे सर नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकल्प क्रिएशनची मदत लागणार. यस, वाजवा टाळ्या. मध्येच आहे. एकच शब्द वापरा की संकल्प क्रिएशनची मदत एज्युकेशन मध्ये जे पण आहेत जेवढे पण सदस्य आहेत सगळ्यांची मदत आम्हाला लागणार आहे आणि सगळेच करतील अशी आम्हाला खात्री आहे. नक्की. बस एवढं. धन्यवाद सर. अनिल सरांसोबतचा एक किस्सा मला आठवतो. जेव्हा त्यांना कास्ट केलं गेलं होतं स्थळ क्रमांक 31 साठी, रोल खूप छोटा होता आणि मला गॅरंटी होती की जर हे व्यक्तिमत्व आपण निवडलं ना तर हे या रोल साठी एकदम फिट राहील आणि काहीतरी लोकांना कुठेतरी जाणवलं की यस बॉस हे मस्त पडलं आणि हे आवडलं आम्हाला. तर त्यासाठी त्यांना मी एक रिमाइंडर सांगितला होता. तुम्हाला आठवेल सर, मी तुम्हाला एक रिमाइंडर सांगितला होता. तर त्या रिमाइंडरचं नाव होतं सापडला म्हणून. तर हा जो कन्सेप्ट होता सापडला, तर सापडला कन्सेप्टचा उगम हा लॉकडाऊन मध्ये झाला. तर लॉकडाऊन मध्ये असं एक छोटीशी ऍक्टिव्हिटी केलेली, एक छोटस शॉर्ट फिल्म टाईप आपण बनवलेला, एक व्हिडिओ बनवलेला
ज्यामध्ये तुम्ही काहीतरी केस वगैरे उपटतात आणि तेव्हा बोलतात की सापडला असं काहीतरी, तर तो कॉन्टेंट मला खूप कॉमिक वाटला. आणि असा कॉन्टेंट मी जास्त म्हणजे कॉमेडी कोणी हसेल नसेल पण मला तो हसवा, म्हणजे मला त्या कॉन्टेंट वरती हसू आलं. अरे म्हटलं हे यांनी काय केलं म्हटलं. मग मला ते कळलं की हे असं करून सापडला हा डायलॉग. मग ते मला क्लिक झालं की हा डायलॉग आहे ना म्हटलं रिपीट करायचा म्हटलं. तर त्याच्यानंतर मी जेव्हा स्थळ क्रमांक 31 काढला त्यावेळेस त्यांची कास्टिंग नव्हती. तो जो कॅरेक्टर त्यांना दिलं गेलं होतं दारू पिलेल्या माणसाचं, तर ते कॅरेक्टर अचानकपणे ते डोक्यात आलं आणि आपण हेच कॅरेक्टर जर परत तो डायलॉग जो आहे तो त्या डायलॉगचा जो फायदा आहे तो मला परत झाला आणि ते रिपीट करण्यात आलं ते कॅरेक्टर. आणि मी अनिल सरांना त्यावर गोष्टीबद्दल हिंट पण दिलेली की सर तुम्ही फक्त मला रिमाइंडर देत चला की सापडला. तर ते सापडला हा रिमाइंडर मला द्यायचे आणि मला लगेच समजायचं की अरे हे लिहायचंय मला कडे. तर त्याच्यावरून ते कॅरेक्टर लिहिलं गेलं होतं आणि त्यांनी खूप उत्तम पद्धतीने ते साकारलं आणि त्या व्यक्तिरेखाला खूप छान पद्धतीने न्याय दिलाय. तर खरंच खूप आभार. आणि या छोट्या छोट्या गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी आहे. अनिल सरांना जेव्हा सुरुवातीला पाहिलं मी तर त्यावेळेला वाटत नव्हतं की हा व्यक्तिमत्व या इंडस्ट्रीत काय करतोय. हा पहिले प्रश्न आम्हाला सर्वांना पडलेला. त्यांच्या जेस्चरकडे म्हणजे त्यांच्या बॉडी जेस्चरकडे बघून किंवा त्यांच्या पूर्ण टोटल प्रोफाईलकडे पाहून नाही होतं वाटत की काहीतरी यांना रोल दिला तर हे करतील की नाही किंवा त्या रोलला परफेक्ट न्याय देतील की नाही. पण हळूहळू कोणती तरी एक जो एक ऍक्टिव्हिटी असते जी काही छोटीशी एक मायनरिझम असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये, तर तो नक्की बाहेर येतो आणि तो त्यांनी या ठिकाणी दाखवला. आणि खरंच अशी टीम असेल तर मला नक्कीच इथून पुढे काम करायला आवडेल. तर मी पुढच्या कलाकाराला या ठिकाणी आमंत्रित करतो. विद्यासागर सर. विद्यासागर सरांना आमंत्रित करतो. बरं, सर्वप्रथम मी संकल्प क्रिएशनचे अभिनंदन करतो. आज 1 ऑगस्ट 2021 रोजी 1 वर्ष कंप्लीट झाल्याबद्दल. कंप्लीटच नाही झालं तर 1 वर्षामध्ये संकल्प क्रिएशनने 4 प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण केले. त्याहीबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्या 4 प्रोजेक्टपैकी जे संकल्प क्रिएशनने मला संधी दिली स्थळ क्रमांक 31 मध्ये, तर त्याचाही मी आभार मानतो की बाबा मला अशी संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. आणि अशीच अपेक्षा करतो की त्यांनी इथून पुढे असे प्रोजेक्ट करत राहावं आणि प्रत्येकांना जी आपली जेवढी टीम आहे प्रत्येकाला संधी देत राहावी, सगळ्यांना काम व्यवस्थित करून घेत यावं हीच माझी अपेक्षा. आणि पुढची पुढं संकल्प क्रिएशनला मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो की प्रत्येकाला संधी देत राहावी. बस मी पुढचं व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतो. श्री आपले दुर्गेशजी लांडगे साहेब. त्यांचे 2 शब्द सांगा. नमस्कार. संकल्प क्रिएशन च्या 1 वर्षपूर्तीनिमित्त आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. योगायोगाने आपला आज हिप फ्लोर हा प्रोजेक्ट पण रिलीज झालेला आहे. योगायोगाने म्हणण्यापेक्षा आपण तो त्याच्यासाठीच ठेवला होता, पेंडिंग ठेवला होता. तर तसं बघायला गेलं तर संकल्प क्रिएशन खूप आधीपासून 2020 पासून चालू झालेलं आहे. पण लॉकडाऊन असल्यामुळे मी गावी, प्रोजेक्ट आपल्या इकडे चालू. आतून मनात खूप खंत होती की आपण लांबून आहेत, जवळून जायची इच्छा होती. पण मला स्थळ क्रमांक 31 वगैरे असे प्रोजेक्ट नाही जवळून आलो होता. तुला रोल पण दिलेला होता. रोल पण होता पण तो माझं नशीब, मी गावाकडे राहिलो. पण आता नंतर दुसऱ्या लॉकडाऊन नंतर आपला फिफ्थ फ्लोर द नेट ऑफ फेअर हा प्रोजेक्ट रिलीज करायचं ठरलं, म्हणजे शूट करायचं ठरलं. त्याच्यामध्ये मी सगळ्यांचं जे काय बॅकग्राऊंड असतं किंवा जे काय असतं ते सगळं अनुभवलं. कॅमेरा, लाईट वगैरे जे काय आपलं कसं ऍक्टिव्हिटीज करायचे असतात, कुणाला कसं हँडल करायचं असतं की बाबा आपल्याला काय अडचणी येतात. आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म मध्ये शूट करायला किती वेळ लागला असेल, काय अडचणी येतात त्यांना मी शूट करतो असं सरळ बोलून जातं. पण ज्यावेळेस आपण ती गोष्ट करतो, ज्यावेळेस ती आपण गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ते किती त्रासदायक असते, ते किती वेदना सहन करावं लागतात आपल्याला, त्यातून किती अडचणी निर्माण होतात, काय अडचणी असतात त्या सॉल्व्ह करत करत मी खूप अनुभव चांगल्या प्रकारे शिकलो. कारण मला तर हा माझा पहिला अनुभव आहे. बाकीच्यांनी जरी बऱ्यापैकी 3-4 प्रोजेक्ट केल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी अनुभव असेल, पण पहिल्याच प्रोजेक्टला मला बऱ्यापैकी अनुभव भेटला. त्याबद्दल मी संकल्प क्रिएशनचे खूप आभार मानेल. अजून आपला एक नवीन प्रोजेक्ट येत राहत असेच. खूप त्यांच्यासाठी पण शुभेच्छा. आपल्या जे टेक्निकल टीम आहेत त्यांनी पण खूप छान प्रकारे अजून त्याच्या स्वतः बदल करता आहेत, त्यांनी पण ते बदल करावेत.
अजून त्यांना काही सुचत असेल ते पण सगळ्यांसाठी सांगावं. संकल्प क्रिएशन हे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. कुठल्याही टीम मध्ये कुठल्याही ह्याच्यात आपल्याला प्रत्येकाला शिकायचंय. फक्त प्रत्येकाने जर एक एक क्षेत्र निवडलं, आता ऍक्टिंग क्षेत्र हे याच्यात भरपूर करिअर आहे. कॅमेरा, डिरेक्शन, मेकअप, आता भरपूर क्षेत्र आहे. त्याच्यातलं एक जरी क्षेत्र आपल्या हातात परफेक्टपणे बसलं ना तर प्रत्येकाचं करिअर होण्यासाठी भरपूर वेळ आहे. आणि आपला संकल्प क्रिएशन हे असा प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यात आपण तो शिकू शकतो विदाऊट पैसे देता. हे महत्वाचा पॉईंट आहे. विदाऊट पैसे देता आणि कमी खर्चामध्ये आपण शिकू शकतो. त्याच्यासाठी संकल्प क्रिएशनचे एकदा आभार. आणि संकल्प क्रिएशनच्या अशीच शतकपूर्ती हो. 1 वर्ष झालेलं आहे. शतकपूर्ती हो हेच शुभेच्छा. आणि नक्कीच दुर्गेश, प्रयत्न चालू आहेत आणि पुढच्या प्रोजेक्टचे पण प्रयत्न चालू आहेत. लवकरच नवीन स्टोरी आपण ओपन करणार आहोत. तर संकल्प क्रिएशन्सचे अनुभव आता जवळपास सर्वांचे सांगून झाले. आता फक्त आपलं अध्यक्षीय भाषण हेच बाकी आहे. तर अध्यक्षीय भाषण होण्याच्या आधी मी काही गोष्टी सांगू इच्छितो. संकल्प क्रिएशन्स हा एक परिवार आहे आणि संकल्प क्रिएशन्स मध्ये 1 वर्षाच्या आत म्हणा किंवा त्याच्या आधी पण मिरॅकल्स अकॅडमी होतं. संकल्प क्रिएशनचा जन्म हा मिरॅकल्स अकॅडमीतून झाला आहे. म्हणून मिरॅकल्स अकॅडमीला पण विसरून चालणार नाही. कारण की जे काही आपण शिकलो ते आपण इकडे इम्प्लिमेंट करतोय. म्हणजे थोडक्यात अशी गोष्ट आहे की जी सुरुवात आपली झाली होती, जिथून आपण भेटलो, सगळे एकत्र आलो आणि योगायोग आपले, त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला, त्याच्यानंतर अजून काही गोष्टी आपल्याला अडचणी निर्माण झाल्या. बरेच जण लॉकडाऊन नंतर आले, काहींनी क्लासेस सोडले, काहींनी कंटिन्यू केले. त्या प्रोसेसमध्ये जे कलाकार, जे व्यक्ती संकल्प क्रिएशन सोबत जोडून होते किंवा आता आहेत, काहींनी मिरॅकल्स अकॅडमी सोडलं, त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना अडचणी आल्या. पण त्याच्यानंतर जो काही हात पकडलाय, म्हणजे संकल्प क्रिएशन्स मध्ये त्यांच्या काही उणीवा ज्या काही अपूर्ण राहिल्या होत्या, त्यांचे क्लासेस, जे काही पुढचे काही लेक्चर्स असावेत किंवा जे काही नॉलेज त्यांना घ्यायचं होतं ते त्यांना मिळू शकलं नाही, मिरॅकल्स अकॅडमीच्या अभावी काही गोष्टी त्यांच्या अपूर्ण राहिल्या असतील, तर तिथून त्यांनी संकल्प क्रिएशन्सचा हात धरला आणि संकल्प क्रिएशन्समध्ये त्यांच्या होत्या नव्हत्या ज्या काही इच्छा होत्या तर त्यांना त्या पूर्ण करायला मिळाल्या. म्हणून मी पुन्हा एकदा संकल्प क्रिएशनचे आभार मानतो. तर ही पण मिरॅकल्स अकॅडमीचेही आभार, कारण की त्यांनी आम्हाला घडवलं आणि आम्ही संकल्प क्रिएशन्सला बनवलं. तर नक्कीच ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की विचार कधी केला नव्हता की छोट्याशा गावाहून येणं. ऍक्टिंगचा किडा खूप असतो, प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी 2 वाक्य बोललो, 2 डायलॉग बोललो, मोनोलॉग वगैरे बोललो, हा डायलॉग बोललो, संधीवर बोललो, नाना पाटेकर बोललो आणि समोरचा आपल्याला गेस करतो, हसतो वगैरे, तेवढ्या पुरतं ठीक आहे. पण जे काही प्रॉपर मंच आहे तो जोपर्यंत मिळत नाही, जर तो मंच तुम्हाला मिळाला, जो काही प्रॉपर मंच आहे तोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतात, फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा, तुमच्या नातेवाईकांमध्ये म्हणा, तर परिणाम काय होतो की काही गोष्टी तुमच्या लाईटली घेतल्या जातात. म्हणजे तुम्ही एखादा डायलॉग बोलून दाखवला, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हसण्यावरही घेतील, काही जण म्हणतील की वेळा आहे. प्रसंग माझ्यासोबत पण घडतात, कंपनीमध्ये असतानाही घडतात. पण जो तुमचा फोकस आहे, जो तुमचा एम आहे, तो तुम्ही स्टेबल ठेवला पाहिजे की नाही, मला याच्याशी काही घेणं नाही, माझा फोकस असा आहे, मी घोड्याची लगाम लावून चालणारा माणूस आहे, मला फक्त हेच दिसतंय. तर ही जी काही गोष्ट आहे ना, हा जो काही न्यूनगंड आहे ना आपल्यामध्ये, तर हा कंटिन्यू सतत जडत राहिला पाहिजे. बोलू द्या, मला माझा मित्र आहे, मी त्याला रॅन्चो म्हणायचो. आमची खरंच 3 इडियट्सची एक जोडी होती, मी त्याला रॅन्चो म्हणायचो, त्याचं नाव होतं सागर फटांगरे म्हणून. तर त्याने मला एक गोष्ट सांगितलेली की अरे यार सागर माझ्यासोबत आहे ना, मला आहे ना लाईफमध्ये इंटरेस्टच नाही वाटत, मला ते कंपनी लाईफ आणि हे ते जगूच नाही वाटत, मला काहीतरी वेगळं करावंसं वाटतं, मला हे करावंसं वाटतं, मला ते करावंसं वाटतं. मी त्याला असंच माझ्या पश्चातापाची असून त्यासोबत करायचो, शेअर करायचो. तो सरळ बोलला, एकच वाक्यात त्याने मला गार केलं, प्रशांत असं आहे ना, म्हणजे लगाम लावून चालायचं म्हणे. काय आपल्याला आहे ना कान बंद करून चालण्याची सवय पाडली पाहिजे ना. कान बंद पाडल्यामुळे काय होतं की आपल्याला फक्त आपलं विजन दिसतं डोळ्यासमोर,
काय समोर आहे. तर ती गोष्ट मला खरंच आवडली आणि बहुतेक मी मिराकल्स नव्हतं जॉईन केलं त्यावेळेस. आणि त्याच्या आधी त्याच्यासोबत मला हा फोन कॉल झाला. आता तो काही सध्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही एवढा, पण त्याची आठवण नक्की राहते की हा व्यक्ती काहीतरी बोलायचा आणि ते खरंच आवडून जायचं मला. तर असे काही डायलॉग्स लक्षात राहून जातात. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पकडल्या पाहिजे आणि या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. सिम्पल रूल आहे. आणि त्याच्यानंतर मिराकल्स जॉईन केलं आणि ठरलं गावातही काही गोष्टी होत्या, चुका व्हायच्या, काहीतरी फालतू करायचो, काही जण जज करायचे काय अरे हे काय तू लावून करत बसला, हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला होतं. सेकंड प्रोग्राम केला तो हिट झाला, गावातही खूप दाद मिळाली, छान वाटलं. आणि त्याच्यानंतर मग मिराकल्स जॉईन केल्यानंतर अजून कळलं की ऍक्टिंग काय आहे, प्रॉपर ऍक्टिंग काय आहे, ऍक्टिंग आपण शिकून तिला इम्प्लिमेंट कशी केली पाहिजे, आपण कोण आहोत, आपण कलाकार म्हणून कसं वावरलं पाहिजे. ही जी काही प्रोसेस होती ती मिराकल्स नंतर स्टार्ट झाली. आणि प्रॉपर प्रोफेशन मध्ये जाण्याची जी काही प्रोसेस आहे ऍक्टिंग प्रोफेशन मध्ये जाण्याची, तर ती मिराकल्स पासून स्टार्ट झाली. आणि अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्ये एवढा इंटरेस्ट वाढला की कळायला लागलं की नाही, आय कॅन डू डिरेक्शन, आय कॅन डू एडिटिंग, आय कॅन डू ऍक्टिंग, आय कॅन डू एव्हरीथिंग इन ऍक्टिंग फील्ड. तर त्यावेळेस तो कॉन्फिडन्स जो होता तो खरंच 7व्या आसमानावरती होता. आणि त्यावेळेस नंतर नवीन नवीन कल्पना सुचत गेल्या. लॉकडाऊनच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण बरेचसे काही प्रोजेक्ट केले असतील ते तुम्हाला माहितीच आहे. तर तिथून त्या गोष्टी इम्प्लिमेंट होत गेल्या, नवीन नवीन गोष्टींमध्ये सुधारणा करत गेलो. आणि त्याच्यानंतर फायनली स्थळ क्रमांक 31चा उदय झाला. स्थळ क्रमांक 31चा उदय असा झाला की त्याच्या माध्यमातून संकल्प क्रिएशनचा निर्माण झाला. कारण की स्थळ क्रमांक 31 जेव्हा लिहिलं गेलं होतं त्यावेळेला संकल्प क्रिएशन्स नव्हतं. त्याच्यानंतर संकल्प क्रिएशन्स आलं. त्याच्यानंतर आपले बॉन्डिंग जी आहे ती बऱ्यापैकी झाली आणि कलाकारांचं आपल्याला एक कळलं की स्लॉट कोणता आहे, कोणाला कसं हँडल केलं पाहिजे, डिरेक्शनच्या फील्डमध्ये आपण असणार, मेकिंग करायचं आहे तर कोणत्या कोणत्या गोष्टी कशा हँडल केल्या पाहिजे, ते सगळं त्या थॉट प्रोसेसमध्ये आलं. आणि अशा पद्धतीने संकल्प क्रिएशन्स सुरुवातीला चुका करत करत पडत झडत खूप काही वाईट अनुभव आले, खूप काही चांगले अनुभव आले. आणि अशा पद्धतीने संकल्प क्रिएशन्स फायनली एक चांगल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून लोकांच्या समोर येत आहे. आणि अभिमान वाटतो काही गोष्टींचा की इतकी छान टीम या ठिकाणी तयार झाली. मी उतरून शेड्यूल 25, उतरून शेड्यूल 24 यांचाही खूप आभार मानतो. यांनी साथ दिली. खूप काही क्रिएटिव्ह टीम आहे आणि अपेक्षा नक्कीच आहेत भविष्यामध्ये की या टीमकडून जे काही रिझल्ट मला काढायचे तर मी नक्की काढून घेईन. मला काय करायचं ते माझं विजन ठरलंय. संकल्प क्रिएशन्स हे सतत कार्यरत असणार आहे तुमच्या सेवेसाठी, तुमच्या ऍक्टिंग स्किलला डेव्हलप करण्यासाठी, तुमच्या सर्व गोष्टी एक्झिक्यूट करण्यासाठी. तर संकल्प क्रिएशन्स नेहमी तुमच्यासाठी तयार आहे. फक्त तुमची एक मोलाची साथ हवी आहे आणि ती अशीच कायम असो जेणेकरून आमच्यासारखे जे काही नवीन डिरेक्टर म्हणा किंवा फिल्म मेकर तर यांना एक नवीन चालना मिळते आणि त्यांना सुचत जातं की कलाकार जे आहेत त्यांना कसं ऍडजस्ट करायचं, कसं त्यांना त्यांच्यावरती स्टोरीज डेव्हलप करायच्या. प्रत्येकावरती लक्ष देण्याचं काम संकल्प क्रिएशन्सने नक्कीच केलंय. भविष्यामध्ये कधी कधी कमी कास्टिंग होणार, कधी जास्त होणार, तर त्या गोष्टी मला तर वाटतं तुम्ही इग्नोर करून चालावं. आणि नक्कीच या गोष्टींमध्ये आता आपण जास्त वेळ न घालवता मी अध्यक्षीय भाषणाकडे वळतो आणि मी मान्य विजय मराठे सर नमस्कार, मी विजय मराठे. संकल्प क्रिएशनला आता 1 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल सर्वांचे आभार आणि अभिनंदन. प्रथम तर प्रशांतचं अभिनंदन की ज्यांनी संकल्प क्रिएशनचा जन्मदाता म्हणायला पाहिजे. त्यांनी जो प्लॅटफॉर्म आपल्यासाठी निर्माण केला आहे त्याच्यामुळे आपल्याला आपली कलागुण दाखवण्याचा चान्स मिळाला आहे. आणि संकल्प क्रिएशन ज्यावेळेस सुरुवातीला चालू झालं, म्हणजे ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासून आम्ही संकल्प क्रिएशन सोबत आहोत. प्रशांतने जशी आमच्या पुढे कल्पना मांडली की आपल्याला एक संकल्प क्रिएशनचा चॅनल चालू करायचा, त्या माध्यमातून आपले जे काही व्हिडिओ होतील, जे काही कामं होतील ते आपण ते संकल्प क्रिएशनच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचे. तर तेव्हापासून आम्ही संकल्प सोबत आहोत आणि इथून पुढे राहणार. संकल्प हे एक आज जरी छोटंसं 1 वर्षाचं बाळ जरी असलं तरी उद्या आपल्याला ते मोठ्या बॅनर खाली बघायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांची या संकल्प क्रिएशनसाठी मदत हवी किंवा साथ हवी.
आणि दुसरं म्हणजे प्रशांतनी ज्यावेळेस प्रशांतची आमची ओळख झाली त्यानंतर ही जी काही लोक आहेत, पहिले आमचं 25ची बॅच जी होती मिरॅकलची, पहिले मिरॅकलचे पण आभार की ज्याने आम्हाला ऍक्टिंग शिकवली आणि त्या ऍक्टिंगच्या माध्यमातून आता संकल्प क्रिएशन मधून आम्ही आमचे कलागुण दाखवतो. तर 25ची जी पहिली बॅच होती म्हणजे 2च आठवडे, जास्त नाही 2 आठवडे, त्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त मला वाटतं 1-2 जणच आहेत इथले, 3-4 जण. सुकन्या झालं, कृष्ण झालं, विद्यासागर सर, नंतर ना अनिल सर आले, दुर्गेश आला किंवा आला, प्रथमेश पण पहिल्याच बॅच आहे. तर मिरॅकलमुळं आम्हाला एवढे चांगले मित्रमंडळ मिळाले, त्याबद्दल मिरॅकलचे पहिले सर्वात प्रथम आभार. जे भावासारखे आमचे मित्र आहेत, लहान भावासारखे, ते आपल्याला कामापर्यंत मार्गदर्शन करावं लागतं. आणि त्या बाबतीत आम्ही खूप म्हणजे प्रशांतने ज्या वेळेस अडचणी आली संकल्प क्रिएशनच्या माध्यमातून काम करताना, म्हणजे आपलं स्थळ क्रमांक 31 ती जेव्हा आम्ही स्टार्ट केली आणि आम्हाला कॅरेक्टरच्या बाबतीत ज्या अडचणी आल्या, म्हणजे सपोज आता जे आजीचं कॅरेक्टर होतं, आजीचे कॅरेक्टर काय, आता काय करायचं, प्रश्न म्हटलं आता काय कुणाला बोलवायचं, तर मग त्याला सजेशन दिलं की बाबा माझी सासूबाई आहे, बघ तुला असेल, बघितलं, त्यांना विचारलं, सासूबाईंना तयार केलं. त्यानंतर पुन्हा एक मुलीच्या आई, आजीचा रोल म्हणजे आजीचा तर रोल इथे झाला असेल, पण नंतर परत प्रॉब्लेम आला की मुलाच्या आईचा रोल कोणी करायचा, मुलाची आई पण आली नाही. मग त्यावेळेस प्रशांतला सांगितलं की एक काम करूया आपण, जिथं आपण ज्यांचं घर घेतलंय, काय नाव त्या श्रीपती सातव काकूंनाच म्हटलं विचारून बघ. त्यांना ऍक्टिंग मधला काही गंध नव्हता. प्रशांत विचार केला की म्हटलं नसू दे गंध, आपण कसं तरी त्यांना तयार करू. त्यांच्या मागे लागून त्यांची विनवणी करून त्यांना आम्ही तयार केलं. आणि ते ज्यावेळेस म्हणजे बघितलं आपण स्थळ क्रमांक 31, तर त्यात तुम्हाला असं कधीही जाणवणार नाही की हे कॅरेक्टर बाहेरचे कॅरेक्टर आहेत आणि यांना कधी ऍक्टिंग येत नव्हती म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने प्रशांतने त्यांच्याकडनं तयारी करून घेतली आणि एवढे हसत खेळत त्यावेळेस शूटिंग झाली. अडचणी आल्या, त्या अडचणींना आम्ही मात केली. त्यानंतर फायनान्शियल प्रॉब्लेम खूप आला, त्यात प्रशांतने फार मोठा म्हणजे सिंहाचा वाटा उचलला, कारण त्याचं ते स्वप्न होतं, ते त्याला साकार करायचं होतं. त्याला आमचं खालीचा वाटा म्हणून आम्ही काही सपोर्ट केला आणि अशा पद्धतीने स्थळ क्रमांक 31 उदयास आलं. त्यानंतर त्याच्यामध्ये माझा रोल तर पहिला नव्हताच. ज्यावेळेस म्हणजे हे जे स्क्रिप्ट वाचन झालं आमचं, अगोदर मीटिंग झाली, त्याच्यामध्ये माझा बिलकुल रोल नव्हता. त्याच्यामध्ये याला घेतलं होतं काय, विश्वाला होतं. ईश्वर कृपेने यांचं थोडंसं वाजलं त्यावेळेस त्याचं लक्ष माझ्यावर गेलं आणि अशोकच्या कॅरेक्टरसाठी त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि अतुलच्या कॅरेक्टरसाठी त्यांनी मला सिलेक्ट केलं. आणि तो रोल वटावताना म्हणजे जेवढं माझ्याकडनं देता आलं तेवढं मी दिलंय. ते शेवटी प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरलंय ईश्वरांना माहिती आणि लोकांना माहिती. अशा पद्धतीने आम्ही ते संकल्प क्रिएशन चालू केलेलं आहे. त्यातून 4 हे केलेले प्रोजेक्ट चालू केलेले. त्यांनी मला 2 वेळा संधी दिली चांगल्या लीड रोलसाठी, त्याबद्दल मी प्रशांतचे आभार मानतो. आणि त्याच्यासोबत आपण सर्वांनी जोपर्यंत संकल्प क्रिएशन मोठ्या बॅनर खाली येत नाही, मोठं नाव होत नाही, तोपर्यंत संकल्प क्रिएशनला सर्वांनी धरून राहावं अशी मी सर्वांजवळ विनंती करतो. आणि आज मला अध्यक्षस्थान दिल्याबद्दल आभारी. भले मला आमदार झाल्यासारखं नाही वाटलं, तरी मला सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतंय, त्यासाठी त्याचा आभारी आहे. आमच्यामध्ये आणि हे सर्व म्हणजे इथे मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. अध्यक्ष स्थान कसं की ते मिळवण्याचा अधिकार पण तुमचाच होता, कारण की आमच्यात अनुभवी म्हणा किंवा असं समजदार व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुमच्यातच तो व्यक्ती बघतो. तर असे ही सर्व थॉट जी काही प्रोसेस आहे ही संकल्प क्रिएशन्स पुढे आपल्याला जगायला मिळाली. आणि आता आपण कार्यक्रमाला या ठिकाणी थोडंसं थांबूया आणि आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. तर आपण संकल्प क्रिएशनचं आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो. तर त्याचं जे काही सेलिब्रेशन आहे तर त्या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत त्या सेलिब्रेशनला. तर नक्कीच संकल्प क्रिएशनचं तेवढं कौतुक व्हायलाच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या द्या. ग्वाड रूप दिसल, ग्वाड रूप दिसल, मन
माझं फसलं, मन माझं फसलं, मन माझं फसलं ग, मन माझं फसलं. कानातलं डुल तुझ्या वाऱ्यावर झुल, भिर भिरत पाखरू मन झालं ग धीर. कानातलं डुल तुझ्या वाऱ्यावर झुल, भिर भिरत पाखरू मन झालं ग धीर. तुझ्या पायातलं पैजना आज कानी काय